गट्टू बघ, खूप ऑर्डर्स आहेत. मग काय झालं, बर्गर असो वा केक, गट्टू बनवतो विना ब्रेक. फूड एक्सप्रेस. ऑर्डर असेल राईट, कॉइन्स मिळतील डे नाईट. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. लवकर पुंटून किड्स गेम्स डाउनलोड करा आणि मजा सुरू करा. पावसामध्ये पहिलं लेक्चर. गट्टू चिंकी शाळेसाठी तयार होऊन नाश्ता करत होते. मुलांनो, लवकर नाश्ता करा, मग मी तुम्हाला दोघांना कारने शाळेत सोडतो. बाहेर वातावरण जरा खराब आहे. ओके बाबा, आता आमचा ब्रेकफास्ट संपतच आलाय. हो, आणि माझाही. नाही, हे घ्या, दूध संपवा बरं, मग जा. डबा बॅगेत ठेवा. गट्टू चिंकी लगेचच दूध संपवतात आणि डबा बॅगेत ठेवतात. बाबा त्यांना कारने शाळेमध्ये सोडतात. टाटा बाबा. बाय मुलांनो. चिंकी, बघ ना, आज सकाळपासून वातावरण किती खराब आहे. असं वाटतंय जोरात पाऊस येणार आहे. हो गट्टू, बरोबर बोलतोयस. बरं झालं आपण आपल्या बरोबर छत्री आणली. चल लवकर वर्गात जाऊ, नाहीतर उशीर होईल आणि पहिलं लेक्चर सुरू होईल. गट्टू चिंकी लगेचच आपल्या वर्गामध्ये पोहोचतात आणि पाहतात की सगळी मुलं खिडकीच्या जवळ बसली आहेत आणि बाहेरचं वातावरण बघत होते. गट्टू चिंकी सुद्धा गुड्डी हरी आणि बंटीच्या जवळ जाऊन बसतात. हाय गट्टू चिंकी, बघा तर आज वातावरण किती छान आहे ना. अच्छा, अरे ह्याला तर खराब वातावरण म्हणतात आणि मला तर खूप भीती वाटतीये. सकाळी तर भरपूर विजाही चमकत होत्या. अगं गुड्डी, याच्यामध्ये घाबरण्यासारखं असं काय आहे? आपल्याला तर काहीच नाही होणार. आपल्यापासून वीज खूप लांब कडाडते. तेवढ्यात अचानक खूप जोरात वीज कडाडते आणि सगळ्यात अगोदर हरी टेबलच्या खाली लपतो. त्याला बघून सगळे हसू लागतात. काय झालं हरी? आता तूच तर म्हणत होतास ना की वीज आपल्यापेक्षा दूर पडते. यात घाबरायचं काय? आणि तूच सगळ्यात पहिले लपलास. हा हरी तर एक नंबरचा घाबरट आहे. हे घे माझा हात हरी, उठ, घाबरू नकोस. काय तुम्ही पण लोक, हसणं बंद करा ना. ते तर विजेनं अचानक हल्ला केला म्हणून मी जरा घाबरलो, बाकी काही नाही. तेवढ्यात बेल वाजते आणि सगळे मुलं आपापल्या जागेवरती बसतात. टीचर पण क्लासमध्ये येऊन शिकवू लागतात. मुलांनो, आता हा तुमचा पहिला तास आहे गणिताचा. तर लवकर आपापली गणिताची पुस्तकं आणि वह्या काढा. ओके मॅम. सगळी मुलं कॉपीज आणि बुक बाहेर काढतात. पण तेवढ्यात बाहेर जोराचा पाऊस सुरू होतो आणि वादळ येऊ लागतं. जोराच्या हवेमुळे खिडक्या जोरात चालू बंद होऊ लागतात आणि लाईट्सही जातात. अरे हे काय? मुलांनो, खिडक्यांपासून दूर व्हा. मी आत्ताच येऊन खिडक्या बंद करते. अरे अंधार का झाला? लाईट्सही गेलेत आणि वातावरणही किती खराब झालंय. हो गट्टू, आता मलाही भीती वाटतीये. सगळी मुलं अगदी शांत बसतात आणि मॅम खिडक्या बंद करतात. तेवढ्यात क्लासमध्ये लावलेल्या स्पीकरवर अनाउन्समेंट होते. सगळ्या टीचर्सनी नीट ऐका. खराब वातावरणामुळे शाळेला सुट्टी देण्यात येत आहे. पहिल्या तासानंतर कुठलाही तास होणार नाही आणि त्यानंतर सगळी मुलं घरी जाऊ शकतात. ही अनाउन्समेंट होताच वर्गात बसलेली सगळी मुलं खूप खुश होऊन जातात. सुट्टी! वाव, पहिल्याच तासाला सुट्टी. आज तर मजाच आली. हो गट्टू, मित्रांनो, आपण सगळे सोबत घरी जाऊयात. हो गुड्डी, गुड आयडिया. अशाने आपल्या कोणालाही भीती वाटणार नाही. कोणाला म्हणजे तुला. तेवढ्यात सगळ्या मुलांना शांत करत मॅडम म्हणतात, मुलांनो, जसं तुम्ही ऐकलं की शाळा आता सुटणार आहे, पण तुम्ही सगळे नीट घरी जाल. तुमच्या पालकांनाही याबाबतीत कळवण्यात आलंय. आणि हो, जर कोणाला आपल्या पालकांशी बोलायचं असेल तर मला सांगू शकता आणि इतर मुलं आता जाऊ शकतात. हे ऐकतात सगळी मुलं वर्गाच्या बाहेर पळायला सुरुवात करतात आणि आपापल्या घरी जाण्याची तयारी करू लागतात. काय मित्रांनो, घरी जायला तयार आहात ना? आपापली छत्री उघडा. येस सर, आम्ही सगळ्यांनी आपल्या छत्र्या उघडल्या. गुड. मग आता सगळ्यांनी नियम ऐका.
पावसामुळे रस्त्यावर खूप पाणी साचलंय आणि तर ट्रॅफिकही जाम झालंय. त्यामुळे सगळ्यांनी माझ्या मागे चालायचंय आणि हो, सांभाळून चालायचंय, कोणी खड्ड्यात पडायला नको. ओके गट्टू, आम्ही सगळे नीट चालू. हो, चला आता जाऊया. सगळ्यात अगोदर गट्टू शाळेतून बाहेर पडतो आणि रोड क्रॉस करून रोडच्या दुसऱ्या बाजूला जातो. बाकी सगळेजणही त्याच्या मागे मागे जाऊ लागतात. सगळे आले ना? यस सर. ठीक आहे, मग निघूया. मित्रांनो, सांभाळून. पुढे एक मोठा खड्डा आहे, आपल्याला उडी मारायची आहे. ओके सर. गट्टू उडी मारायला जाणारच असतो तेवढ्यात पाठीमागून मॉन्टी सायकल वरून येतो. तो इतक्या जोरात सायकल गट्टूच्या शेजारून घेऊन जातो की त्यामुळे गट्टूचा बॅलन्स निसटतो आणि तो सरळ सरळ खड्ड्यामध्ये पडतो. ओ नो गट्टू, तू ठीक आहेस ना? अरे मोंटी, जरा बघून सायकल चालवायची ना. बघ, तुझ्यामुळे गट्टू पडला. आता यात माझी काय चूक आहे? आता हा गट्टूच एवढा मूर्ख आहे तर चल, मी तर निघतो. मॉन्टी आपली सायकल घेऊन पळून जातो. तिकडे गुड्डी आणि चिंकी गट्टूला उठवायचा प्रयत्न करतात, पण तेवढ्यात जोराची हवा आल्यामुळे तिथे गट्टू, चिंकी आणि गुड्डीची छत्री उडून जाते. हे काय, आपल्या छत्र्या उडाल्या? ओ नो, आपल्या छत्र्या उडाल्या. हो, आई मला खूप आवडेल. ही तिची आवडती छत्री होती. ओहो, काही हरकत नाही गुड्डी, तुम्ही दोघी माझ्या छत्रीत या, ही मोठी आहे. हो गट्टू, आणि तू माझ्यासोबत ही छत्री शेअर कर. असं केल्याने आपण सगळे पावसात वाचूया. सगळी मुलं असंच करतात आणि पुन्हा एकत्र पुढे जाऊ लागतात. पण तेवढ्यात समोरून एक कार येते ज्यामध्ये आई बसलेली होती. आई विंडो खाली करते आणि म्हणते, मुलांनो, हा काय अवतार करून घेतलाय तुम्ही? लवकर येऊन गाडीत बसा, मी सगळ्यांना घरी सोडते. आईला पाहतात सगळी मुलं खूप खुश होतात आणि लगेचच गाडीमध्ये जाऊन बसतात. थँक्यू सो मच काकू, तुम्ही तर आमचा जीवच वाचवला. वेलकम मुलांनो. पण आई, तू इथे कशी? गट्टू, चिंकी, मी तुम्हाला घ्यायला शाळेतच येत होते. मला सुट्टीचा मेसेज मिळाला होता. तुम्ही सगळे शाळेतून एकटे का निघालात? हे भयंकर झालं असतं. सॉरी आई, आम्हाला वाटलं की आम्ही एकटे घरी येऊ शकतो. हो, आणि बघा तुम्ही तुमचा काय अवतार करून घेतलाय. परत असं नाही करायचं, कळलंय तुम्हा सगळ्यांना? ओके. मग आई सगळ्या मुलांना त्यांच्या त्यांच्या घरी सोडते आणि गट्टू, चिंकी सुद्धा परत आपल्या घरी येतात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.